हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपला व्लॉग खूप दिवसांनंतर येतोय आणि आज मी आले आहे माझ्या मम्मीच्या घरी। आम्हाला थोडं बाहेर जायचं आहे तर त्याच्यामुळे आले आहे आणि आता आम्ही जेवण करून घेतो आधी, त्यानंतर आम्ही बाहेर जाणार आहे। तर कुठे जाणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच, तर बघत राहा पुढे व्लॉग। काही दिवसांपूर्वीच माझी मम्मी पुण्याहून नाशिकच्या आमच्या घरी आलेली आहे, तर आज आम्ही तिला भेटायला आलो आहे। तर जेवणामध्ये मस्त मम्मीने माझ्यासाठी काजू आणि मसाला पनीर बनवलं आहे। बघू शकता तुम्ही किती छान आहे। आणि तिच्यासाठी मटण बनवलं होतं आज। मी व्हेजिटेरियन असल्यामुळे मम्मीने माझ्यासाठी काजू पनीर मसाला बनवून ठेवला होता। आता आम्ही जेवण करणार आहे आणि त्यानंतर थोडं बाहेर जायचं आहे, तर ते पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते, पुढे बघत राहा। जेवण वगैरे झालं आणि आता संध्याकाळचे 5 वाजत आले आहे। आम्ही निघालो आहे नाशिक रोडला जाण्यासाठी। हा जो एरिया आहे याला प्रेस गेट एरिया असं म्हणतात, कारण इथेच नाशिकचा नोट प्रेस आहे आणि भाजी मार्केट पण खूप मोठं आहे। इथे सर्व प्रकारच्या फ्रेश छान भाज्या इथे मिळतात। आणि ऑटोमध्ये बसलो आहे आम्ही आता, तर 5 ते 10 मिनिटातच आपण नाशिक रोडला पोहोचून जाऊ। आजचा व्लॉग तुम्हाला येतो आहे शुक्रवार 21 फेब्रुवारीचा आणि आम्ही आता आलो आहे नाशिकमधील फेमस मुक्तिधाम मंदिर येथे, जे नाशिक रोड एरियामध्ये आहे। तर खूप फेमस मंदिर आहे हे। आता एंट्री करतो आम्ही मंदिरामध्ये। तर संध्याकाळचं आल्यावर खूप फ्रेश वाटतं इथे आणि थोडासाच व्हिडिओ दाखवते या व्लॉगमध्ये। मंदिराचा जो डिटेल व्हिडिओ आहे तो तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये येईल। आगे मत भाग। त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि मंदिराच्या बाहेर अशा खूप साऱ्या छान छान वस्तू होत्या विकायला, तर तेच आम्ही बघत होतो। तर इथे खूप छान छान प्रकारच्या वेगवेगळ्या मूर्ती आणि देवघरातले सामान आहेत विकायला। तर हा जो तांब्याचा सूर्य आहे तो मम्मीला घ्यायचा होता, तर घेतला तो तिने। त्यानंतर मुक्तिधामच्या शेजारी नाशिक रोडमधील सगळ्यात फेमस विजय सचिन कुल्फी आहे, तर ती खाण्यासाठी आम्ही आलो आहे। आणि खूप अशा छान छान वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स त्यामध्ये मिळतात आणि गर्दी पण खूप असते इथे खाण्यासाठी कुल्फी। आणि खरंच खूप टेस्टी कुल्फी मिळते इथे। जर तुम्ही कधी आलात नाशिक रोड एरियामध्ये तर ही कुल्फी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। हे दोघं पण शॉप सेमच आहेत। तर मी गुलकंद कुल्फी घेतली होती आणि मम्मीने रबडी कुल्फी घेतली होती आणि माझ्या मुलाला कुल्फी काही आवडत नाही, तर त्यामुळे त्यांनी काही घेतली नाही। त्यानंतर इथे शेजारीच एक छोटंसं टॉय शॉप होतं, तर ते चिकीला दिसलं आणि आम्ही तिथे तो आम्हाला घेऊन आला तिथे त्याला टॉईज घेण्यासाठी। चिकीला पाणीपुरी खायची होती आणि तिथेच पुढेच थोड्याशा अंतरावर क्वालिटी चाट सेंटर नावाचं फेमस पाणीपुरी चं शॉप आहे, तर तिथे आम्ही आलो आहे। यांची स्वीट्सची पण ब्रांच आहे शेजारीच। आम्हाला दोघींना काही भूक नव्हती, त्यामुळे चिकीसाठीच ऑर्डर केली होती। ही पूर्णपणे स्वीट पाणीपुरी आहे, कारण तो तिखट खात नाही तिथे। इथे अशा प्रकारची सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे त्यांनी।
पाणीपुरी म्हटल्यावर सर्वांना खूपच आवडते आणि स्पेशली लहान मुलांना तर खूपच आवडते. आणि इथे आहे क्वालिटी स्वीट्स. तर हे क्वालिटी चाटवाल्यांचीच ब्रांच जे मी तुम्हाला सांगितलं ते स्वीट्स आहे हे. तर इथे पनीर समोसा खूप छान मिळतो, ते घेण्यासाठी आलो आहे आणि काही स्वीट्स घेतले. त्यानंतर आम्हाला पुढे भाजी पण घ्यायची होती. तर नाशिक रोडमध्ये खूप मोठा भाजी बाजार पण आहे, तिथंच आता आम्ही निघालो आहे जाण्यासाठी. गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे. तर चला आता आम्ही निघतो आहे भाजी घेण्यासाठी. तर चला आता आम्ही आलो आहे नाशिक रोडमधल्या भाजी मार्केटमध्ये. तर क्वालिटी स्वीट्सपासून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर पायी चालत आल्यावर इथे भाजी मार्केट आहे. मस्त फ्रेश भाज्या इथे मिळतात. उशीर पण खूप झाला होता, संध्याकाळचे 7-7:30 वाजत आलेले आहे. त्यामुळे पटापट भाजी घ्यायची होती आणि घरी जायला निघायचं होतं. तर इथे मम्मी घेते आहे भाज्या. तर चला आता आमची भाजी वगैरे पण घेऊन झालेली आहे आणि आता आम्ही निघतो आहे घरी जाण्यासाठी. आणि लेट पण खूप झालेलं आहे. ऑटोमध्ये बसलो आहे आम्ही. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये.